ए पोरा, अरे 100 रुपये दे. तात्या पैसे नाही तर कुठून देणार पैसे? अरे तुला लाज बीज वाटते का नाही? बापाला 100 रुपये देऊ शकत नाही का तू? अहो नाहीत पैसे तर कुठून देणार तुम्हाला? अरे तुला घरची जबाबदारी दिली, तुला लहानाचा मोठा केला, 100 रुपये देऊ शकत नाही का बापाला तू? बरं थांबा, नका किरकिर करू. ठीक आहे, गुळाकडे लक्ष दे. आलो मी. त्या आईला मला 100 रुपये देत नाही. माया पुढचा आहे काय? अगं असे कशाला तू जडाप्याचे काम करत असते? अरे काय होतंय बाबू? बस खाली. हे बघ आई, आता मी करता झालोय ना, तू कशाला असे जड काम करत असतेस? मी आहे ना करायला. अरे बाबू, मी तर काय म्हणलं माहितीये का, हा अजून 2 घरची कामं धुण्या भांड्याची घेईन म्हणते. हे बघ, अगं तुला मी हे काम करू नको म्हणतोय आणि तू म्हणते अजून 2 घरचे भांड्याचे काम घेते. अरे बाबू, म्हणजे काय होईल माहितीये का तुला? तेवढं 4 पैसे आपल्या घराला येतील र. अगं काय करायचे ते पैसे? मी करतोय ना काम. अरे पण काय होतं थोडं काम केली म्हणून? तू तरी एकटा किती बघशील? तुझ्या एकटा जीवावर किती करणार र काम तरी? अगं पण आता झालोय ना, आम्ही करतोय ना. आता आतापर्यंत तुम्ही केलंच ना काम. तू म्हणशील तसं बाबा. ऐक, आता हे ना अजिबात असे जड काम करू नको. तू घरात आराम कर, मी बरं बघतो बाबा. बाकीचं सगळं. बरं बाबा, तुला जसं करायचं तसं कर. तू म्हणशील तसं करू आम्ही. बस. बाबू, अरे कधी आपलं लग्न होणार आहे? आपण कधी एकत्र राहणार? तू पुण्यात एखाद्या कंपनीत जॉईन का होत नाही? म्हणजे मी बाबांना लगेच तुझ्याबद्दल सांगेल. नाही ग दिशा, शिक्षणाच्या मानाने तशी नोकरी बी मिळाली पाहिजे ना. आणि तसं बी तुला आता घरची परिस्थिती माहितीच आहे. अशात घराबाहेर राहून कसं काय चालेल सांग बरं. म्हणून मी इथंच राहतोय आणि घरची जबाबदारी सांभाळतो. आता थोड्या दिवसात काहीतरी करून एखादा व्यवसाय करायचा डोक्यात आहे बघ माझ्या. हो, बरोबर आहे तुझं बाबू. होईल सगळं ठीक. तू नको टेन्शन घेऊ. मी आहे तुझ्यासोबत. नक्की ना? नक्की रे, मी आहे तुझ्यासोबत. दादा, मला ना तुझ्या संग काहीतरी बोलायचंय. काय ग तनू, काय झालं? अभ्यास व्यवस्थित चाललाय ना तुझा? हा, अभ्यास तर व्यवस्थित चालू आहे, पण ना. अगं पण काय, तुला काय पाहिजे का? हो. काय पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीला? माझ्या कॉलेजमध्ये सगळ्या पोरींकडे मोबाईल सेटले, माझ्याकडेच फक्त नाहीये. मला मोबाईल पाहिजे रे दादा. काय ग, तुला कशाला पाहिजे मोबाईल? इथं ही खायला पैसे नाहीयेत. नसती थेरा करू नकोस दादा. ए आई, नको ग बरडू तिच्यावरती. तनू, घेऊ आपण तुला मोबाईल. अरे पण अगं आई, करतो मी ऍडजस्ट, नको तू टेन्शन घेऊ. घेऊ आपण तुला मोबाईल. तनूला तर बोललो खरं मोबाईल घेऊन देऊ म्हणून, पण कसं देणार घेऊन? खिशात तर 1 रुपया नाही. पगार आला की 2 दिवसात संपून जातो. महिन्याचे हप्ते, लोकांचे देणं घेणं, कसं कसं आणि काय काय मिटवावं तेच समजत नाही. ते काही असो, पण तनूला मोबाईल घेऊन द्यावाच लागेल. बघू, होईल काहीतरी जुळाजुळव. आपले जे रोजचे रेग्युलर रिंग जायला पाहिजेत ना, तेवढे गेले पाहिजेत. तुम्ही रोजच्या रोज ते सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज बघत राहा.
रोजच्या रोज ते सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज बघत राहा. पण ते रिंगचे किती द्यायची? 10,000 सर कॉन्टॅक्ट. थोडं बोलायचं होतं. हो ते समजलं मला. बोल काय म्हणतोस? सर मला जरा थोडे पैसे लागत होते. अरे बाबू तू प्रत्येक वेळी महिन्याच्या अगोदर एवढे पैसे घ्यायला आला तर कसं होणार आहे? नाही बरोबर आहे सर तुमचं, पण बरं किती आणि कशासाठी हवेत तुला पैसे? सर बहिणीला मोबाईल घ्यायचा आहे. लाडकी बहीण आहे हो माझी, कधीच काय मागत नाही ती, पण आता खूप दिवसात ना तिनं काहीतरी मागितले म्हणून सर. बाकी काय नाही सर. मी ओव्हर टाईम पण करेन सर, तसं काय नाही. ठीक आहे बरं जाताना घेऊन जा. करा काय विषय? काय नाही थोडं काम होतं. अरे रताळे आम्ही तीच विचारतोय तुला काय काम होतं? काय नाही जरा थोडे पैसे लागत होते ना, तेच बोलायला गेलो. असं होय बाबे मला एक सांग, तुला सारखं कशाला पैसे लागतात रे? हा काय ना काय तुझं चालूच असते सारखं. अरे काय नाही ते तनूला मोबाईल घेऊन द्यायचा आहे ना, म्हणून लागत होते. मग काय म्हणले साहेब? देतो बोलले जाताना घेऊन जा. अरे बाब्या मला एक समजना झालंय, तू उचल घेतो तर किती वेळा एवढं पैसे तुला लागतात कशाला? अरे आपल्या घरची जबाबदारी माझ्यावर, काय लागतंय नाही लागतंय मलाच बघावं लागतं ना सगळं. अरे बाबा बरोबर आहे तुझं, पण तू सारखं सारखं मालकाकडून उचल घेतो किती? तुझा पगार किती? तू कसं काय करतो बाबा काय माहिती बाबा? अरे खांद्यावर जबाबदारी आल्या ना चालायचंच हे. असं चला करा काम. ये वरती. तिकडं ये वरती तुझं. हा जा. अरे मशीनला काय झाले काय कळना झालंय बघ. अजून आला नाहीये, मग मला कशाला बोलवायचं? नव्हतं यायचं तर कॉल करून कशाला बोलायचं? ये भेटायला, अजून येत नाहीये. कशाला ये ना पटकन टायमावर. कधी म्हणजे कधीच वेळेवर येत नाही. मी काय वेडी का इथे येऊन बसायला? कधीतरी वेळेवर येत जाना. नेहमीच झालं हे सगळं. सॉरी जरा यायला उशीर झाला. नेहमीप्रमाणेच. आता काय सांगू तुला? ए मला काय सांगू नको तू. मला तू हे सांग की आपण लग्न कधी करायचं? अगं करू ना, थोडे दिवस थांब ना अजून. अरे काय चाललंय तुझं? अजून थोडे दिवस थांब, अजून थोडे दिवस थांब, असं अजून किती दिवस थांबायचं? ए तू नक्की लग्न करणार आहेस ना माझ्याशी? अगं येडेस का तू? आज काय बोलतेस? अगं लग्न काय मी आत्ता पण करेल त्यासोबत, पण मला आहे ना काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतोय. घरची जबाबदारी माझ्यावर. अरे वेड्या, म्हणून तर सांगते ना, मला लग्न करून घरी घेऊन जा, म्हणजे ती जबाबदारी आपण दोघे मिळून सांभाळू. माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत ग. रोज नवीन काहीतरी वाढून ठेवलेलं असतं बघ समोर. कधी कधी असं मला वाटतंय माझ्या आयुष्यात तुला आणून मी तुझ्या आयुष्याचं वाटवत नाही ना करत. का बस रे वेड्या, काय पण काय बोलतोयस? हे बघ, तुला जे करायचंय ते लवकरात लवकर कर. माझे वडील माझ्यासाठी मुलगा पाहताय, जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. दिशा तू थोडे दिवस थांब, जरा दिवस बदलू देत. मी स्वतः येऊन तुझ्या वडिलाकडे तुझा हात मागेल. तू आणि माझ्या घरी येणार आणि माझ्या पप्पांना माझा हात मागणार. हे तू असं हसून ना माझा कॉन्फिडन्स लो करत जाऊ नकोस. काय बोलला? कॉन्फिडन्स काय 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 कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणता तरी येतं का? कॉन्फिडन्सच म्हणलं मी. म्हणता तरी येतं का आधी? तेच ते कॉन्फिडन्स. 100 रुपये दे. अहो आता तरी तुमची दारू कमी करा. तू मला नको शिकू काय करायचं काय नाही, समजलं का? अहो पोरगी लग्नाला आली आहे आपली आता, आणि तुमचं हे असलं वागणं बघून कोण सोयरीक आपल्या घराकडे येईल का? तू शांत बस, जास्त बोल नको. तात्या काय किरकिर लावली? आला का तू? बस. अरे बाबू, मी यांना म्हटलं की तुम्ही तुमची दारू कमी करा. पोरगी लग्नाला आली आहे आपली, आज ना उद्या तिचं लगीन जमवावंच लागल आपल्याला, आणि ह्यांचं हे असलं वागणं बघून कुणी पाहुणा आपल्या दाराशी येतील का? अहो तात्या, अहो हे बस करा आता तुम्ही. ए रत्या, तू मला शिकवतो वय? मी तुला काढला का तू मला काढलाय? अरे अहो बरोबर आहे तात्या तुमचं. मी आतापर्यंत तुम्हाला काय बोललोय का? अहो तुम्हाला आता फक्त एवढं सांगतोय, तुम्ही दारू बंद करा. मी 8वीला होतो. 8वीला कितीला? 8वीला होतो. तेव्हापासून घराची जबाबदारी माझ्यावर दिली.
रात्र बघितली नाही ना दिस बघितलं नाही तेव्हापासून काम करतो मी. एवढं काम करून तू लहानाचं मोठं केलंय. आज तू घर चालवायला लागला म्हणून मला शिकवतो रे रताळ्या. अहो तात्या मान्य आहे तुमचं. तुम्ही खूप कष्ट केलंय, आम्हाला लहानाचं मोठं केलंय, चांगलं शिकवलंय. अहो तुम्हाला फक्त म्हणतो तुम्ही आराम करा आणि दारू पिऊ नका. त्या दारू तुम्हाला बी त्रास होतो ना आम्हाला बी त्रास होतोय ना. तीच तर. हे तिच्या आईला तुम्ही बघा तुमचं मी चाललो. वा वा खांबात लयच बारीक आणलंय वा. वा वा आज तर मजा आहे वा. प्याक भरा तेज सेट लवकर चकना काढतो. काढा काढा. फरसान. आह, वा वा वा. अरे बाबा कुठे आपला त्याला फोन लाव. अरे हो बाब्या राहिला, लगेच लावतो फोन. लाव 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 लाव. बाबूराव. हॅलो हॅलो. अहो बाबूराव कुठे आहे तुम्ही? कुठे 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 अहो कधीपासून वाट बघतोय तुमची. बघतोय बघतोय बघतोय. हा अहो ती दारूच्या बॉटलीकडे बघून तोंडा पाणी सुटायला लावलं राव. सुटलं 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 सुटलं. हा? या लवकर. हॅलो हॅलो. कट केला काय तुझ्या यायला? कट केला. हा थांब थांब परत लावतो. नको 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 तो का तुझ्या बरं? घरच्यांसंग असेल थोडी वेळ वाट बघू आपण. बरं, ये, ठीक ये, आहे. ये, तू ये. तुम्ही म्हणताय म्हणून वाट बघ. विपुल शेठ ते शेठ चांगले मैफिल रंगली की राव तुमची. काय कराय? मग देता का आमच्या मैफिलीला साथ? हा बरं ती राहू द्या. मी काय म्हणतोय आपल्या बाब्याला बघितला का? बाब्याला आई शपथ मी सकाळपासून बघितलं नाही. बघितला नाही काय बरं? नाही बघितलं त्याला सकाळी फोन लावला तर फोन बी उचले ना. बरं ठीक आहे आम्ही लावला तो फोन पण त्याने फोन नाही उचलला. येत असेल घरच्यांसंग असेल. तुम्ही बसा आम्हाला मैफिलीला साथ द्या बसा. नाही तशी माझी तर काही इच्छाच नाही हो. मग जावा. जा. नाही आता तुम्ही एवढं म्हणतायस तर एवढा आग्रह करतायस मग बसतो मग. मग बसा बसा. तसा एवढा पण नव्हता आग्रह केला. राहू दे खरं राव तुम्ही पण लय म्हणावं घेता काय गोष्टी. फोकाटचं म्हणल्यावर सोडतोय बे तवा ह्यो. होय. नाही, नाही, काय दिन्या तू तू आपलाच माणूस आहे. घे बरा तेजसराव बरा हा, पॅक बरं, बरा. बरं, बरं, बरं. हे मला बी द्या बरं का. आता बसल्या म्हणल्यावर देणारच की तुला. ओके बाबूराव आला. या या बाबू वा शेठ. वा 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 बाबूराव या बसा. हिला पॅक बनवतो. बरा बरा. ए, हाय! अरे काय ह्याला जास्त झाली काय? कुत्री राहते तुम्हाला म्हणलं राव तिकडं माळाव बसायचं तुमचं पण जेवढाच बसायचं चाललंय. मला नको तुम्ही घ्या आज. ए घाबरे. आणि काय बाबूराव एवढा उशीर? हा कुठं होतं एवढा वेळ? हो मला नको. हा मला नको. काय झालं रे बाबा तुला? हा आज माझी इच्छा नाही, मला जरा टेन्शन आहे. मला नको तुम्ही घ्या. अरे काय बाबूराव एक तर 10-15 दिवसातून एकदा आपण बसतो. का बसतो की बाबा आपल्या मागचं टेन्शन किरकिर बिरकिर सगळं नाहीसं व्हावं म्हणून आपण बसतो. हा. हो नाही तर काय आपल्या वाटेला तिच्या आईला किरकिर आहेच. ती काय कधी संपणार नाही. घे तू घे. अरे घे. बरं बरा बरा पटकन बरा. ए लका तू कच्ची आणली काय? पाणी घे की. मला कमी भरली राव. त्यामुळे मग तू ह्या दिन्याला कशाला बसावला? लय आग्रह कशाला? चेस चेस. वा 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 वा. बाबू हे बाळा पाण्या संग घे. थंड आहे ना पाणी? टाक. इंग्लिश देशी न विसगी शाबास. जरा चकना टाकून घे. आहा. अरे कोणती भेटू घे र गाड्या पण पाणी टाकून घे. तेजस भाऊ आपल्या दोस्तीसाठी cheers. दर चकणार का आकर घाल तर तोंडात घाल, त्याच्या तोंडात घाल. बाब्याला पण दे थोडस. चढ भाऊ तुला पहिल्यापासून नियमच लागता. तू गा माझ्या हातची खा. जेवा भावाचा. घ्या परत. प्या.
तुम्हाला सांगतो कधी कधी ना भविष्याचा विचार करून ना माझं डोकंच फिरतं. अरे काय आयुष्यात चाललंय तीच समजत नाही बघ. अरे त्याच्यामध्ये अजून लग्न नाही. हा अरे डोक्याची दाढीची केस ना पांढरी पडली. हा तरी अजून पुरगे भेटणार झाले. तुला म्हणलं की आम्ही लग्न करू नको म्हणून. तू गप्प बस रे. माझे माझे तुला आणलाय तरी माझे माझे तू कपडे जरा. पण मी काय म्हणतो तू इथं फक्त पांढरी झालीस रे. माझी जीभ जर झाली म्हणून बोलत नाही मी. तू इथं फक्त ना पांढरी झाल्यात. अरे माई इथं गेली दुष्काळ पडला माझ्या डोक्यावर. अरे तुमचं इथं इपल्या हेपल्या वाणी तोंडाच्या इपल्या तुमचं काही झंगाट चालू आहे काय? म्हणलं होतं बोलूया फुकाचं. पण बाब्या टेन्शन घ्यायचं नाही. तू टेन्शनच लय घेतो. हा टेन्शन नाही घ्यायचं. पुढं चलत राहायचं. कळला? बरोबर आहे रे तुमचं. पण किती काय झालं ना तर टेन्शन येतच ना. मला ना असं कधी कधी वाटतंय गावाकडे थांबून माझा निर्णय चुकला नाही ना. का बरं असं असं का वाटतं तुला? बरं असं काय वाटतं तुला? अरे इपल्या आपल्या बरोबरची पोरं मुंबईला पुण्याला शिकायला गेली. तिकडे चांगल्या कंपनीत कामाला पण लागली. आणि आपण अरे मला पण पुण्याच्या ठिकाणी चांगलं काम आलं होतं. मी घरचा विचार करून इथं थांबलो. तर त्यामुळं ना कधी कधी असं वाटतंय इथं थांबून माझा निर्णय चुकला तर नाही ना. तुझा निर्णय चुकलाच नाही. तुझे बोला ना मला तर पटलं बाबा. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाबा. तू ही जी गेलेत ना सिटी मध्ये काम बिम करायला आपल्या गावाला सोडून त्यांच्या घराचं त्यांना भरपूर मोठा सपोर्ट आहे. त्यांच्या घरचे आहेत बघायला माग सपोर्टचं. पण आपण शिकून सुद्धा आपल्या गावात आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आईवडिलांसंग आहे. याचा खूप मोठा आनंद आहे आणि ह्याचा खूप मोठा गर्व आपण बाळगला पाहिजे. बरोबर कळलं? आई बाबाला जपा रे. आयुष्यात काय नाही आई बापाशिवाय. आई बापाला जपा. आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. मग तिकडे देवाची पूजा नाही केली तरी चालेल. बरोबर बोलतोय बरं का तू. आई वडिलांची सेवा करा. याविषयी मारू का पॅक? एकदम बरोबर बरोबर बोललात. बरोबर आहे तेजस भाऊ. आई वडिलांना जपलंच पाहिजे. काय म्हणणं विपुल भाऊ? तुला तुला चढल्यावर तुला आई बाप दिसतात. फक्त तुला चढली ना त्यामुळे तू तसंच बोलणार बाहेर. अरे ह्यापल्यावाणी तोंडाच्या मी काय तुम्हाला पत्र घेऊन आलते काय मला बोलवायला म्हणून? आता संपली म्हणून तू तसं बोलतोय. नाही तर तुला ऑफर दिली होती ना तुला कान टाकलाच असत. एक काम करता आले संपत. तेजस भाऊ विपुल भाऊ 200 द्या मी येतो घेऊन. मग तू काय डोक्यात बधीर बिधीर आहे का? थोडस बधीर बिधीर आहे तू डोक्यात? हा भरीत नाही खाल्लं सकाळी मी. बटाटा खाल्लाय. काय राव तेजस भाऊ तुम्ही म्हणतो एवढी नको पाच जाऊ याला म्हणायचे. फुकाच. पण बाब्या टेन्शन घ्यायचं नाही. तू टेन्शनच लय घेतो. पण मी एक सांगू का? आपली परिस्थिती आपल्याला मजबूर करते रे. नाही तर दुसरं काय नाही बघ. कसं काय बरं? अरे तसंच आहे सगळं. परिस्थिती. हे देवा आमच्यासारख्या पोरांना पण कधीतरी पावत जा रे. आमच्यासारख्यांना पण पावत जा. काय एवढी परीक्षा बघतोच आमची? अरे बाबा 30 वर्षाची झालो रे आम्ही. 30 वर्षाची. पण लग्नाला कोणी पोरगी द्यायना. का तर पोरीकडच्यांच्या अपेक्षा लय मोठ्यात. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगला पगार पाहिजे, भरभरून प्रॉपर्टी पाहिजे. कुठून आणायची आम्ही सांग ना. अरे आमच्यासारखी कुठून आणायची? अरे देवा आरशात बघितलं ना स्वतःच्या आणि त्या शिकलेल्या डिग्रीची लाज वाटते रे. त्या डिग्रीच्या लायकीनुसार जॉब तरी मिळावा ना. एवढं शिकून जर मोठ्या कंपनीत जॉईन व्हायचं म्हणलं तर वरिष्ठ अधिकाऱ्याचे खिशे गरम करायचे. नाहीतर बड्या बड्या नेत्यांची ओळख पाहिजे. मग लागणार आम्हाला काम. मग आम्ही होणार जॉईन. अरे हट.
अरे देवा, चांगल्या कंपनीत काम त्यांनाच मिळतं ज्यांचे खिसे गरम केल्यात. अरे कुठून आणायचे आम्ही पैसे? काबाड कष्ट करून मोलमजुरी करून आमच्या आई बापाने आम्हाला शिकवलंय, एवढी डिग्री मिळवून दिली आणि अजून बी शेतातच राबतेत. कुठून आणायचे पैसे आम्ही? सांग ना, कुठून आणायचे? म्हणून देवा आमच्या सारख्यांना तरी पावस जा रे, आमच्या सारख्यांना पण पावस जा. अरे देवा, आज सगळं माझी आई दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करते. देवा, माझे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पळण्याच्या वयात मी घराची जबाबदारी पेलतोय रे. आणि अशा परिस्थितीमुळं मला माझं प्रेम पण मिळवता येईना देवा. आणि आमचं हातावरती पोट असलेलं हे कुटुंब सोडून पुण्या मुंबईला जायचं तरी कसं? कसे बघायचे स्वप्न आम्ही? सांग ना, का आमच्या सारख्याने स्वप्नच नाहीत बघायचे? म्हणून म्हणतोय देवा, कधीतरी आमच्या सारख्यांना पण पावस जा रे, आमच्या सारख्यांना पण पावस जा. तनु, अगं डब्बा झाला का ग? हा दादा, हे घे तुझा डब्बा आणि वेळेवर जेवण करून घे. मी पते कॉलेजला. ए तनु. हा, काय झालं दादा? अगं ती माझी बॅग घे ग. हा. अगं इकडे ये, इथं बस. बस ग इथं. 2 मिनिटं डोळे बंद कर बरं. दादा, पुरी सगळं गेलं कॉलेजला, मला लेट होतंय. अगं हो दे, तू डोळे बंद कर अगोदर. दादा, लेट होतंय मला. अगं कर ग बंद डोळे. अच्छा ठीक आहे. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उघडायचे नाहीत. हा. कर बंद. उघडू नको. हा. आणि आता हळूहळू उघड. मोबाईल बघ, खोलून बघ कसा आहे. कसला भारी आहे, कसला भारी कलर आहे. आवडला ना तुला? खूप आवडला, थँक्यू दादा. हे बघ, आता आहे ना, इथून पुढे काही जरी लागलं ना तरी ह्या दादाला सांगायचं काय. हो, पण दादा मी तर कालच मागितलं होतं, तू आज आणला. पण तुला काय करायचंय? तुला आवडला ना? पण खूप आवडला. तू खुश आहेस ना आता? खूप खुश आहे. आज जरा उशीर झाला कडे कामाला जायला. त्याच्यान विपल्या पोहोचले पण असते कंपनीत. फोन कोणाचा आलाय? दिशा. हॅलो. हा हॅलो दिशा, बोल ना ग. हॅलो, कुठे आहेस तू? मला आत्ताच्या आत्ता भेटायले बाबू. अगं मी आता कामावर चाललोय. काय काम काम काम? मला ते सांगू नको. मला आत्ताच्या आत्ता भेटायली. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्यासोबत. परत मला भेटता येणार नाहीये, समजतंय का तुला? मला आत्ताच्या आत्ता भेटायला. अगं तू ऐक, तू पहिले शांत हो बाळा, मी येतो तुझ्याकडे भेटायला. हा लवकर ये बरं भेटायला तू. ठेव. आईला काय झालं असेल? कुठे राहिलं बाबू? येणार आहे लवकर, महत्वाचं सांगायचं तुला. हे दिशा, अगं काय झालं? कॉल केला होता सो बाबू? अरे बाबांनी लग्नासाठी मुलगा पाहिलाय, जवळची तारीख सुद्धा ठरवणार आहेत. तुला केव्हापासून सांगत होते ना मी, काहीतरी कर. असं गप्प का उभा? अरे बाबू, मी नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. तुला समजत नाहीये का? अगं सगळं समजतंय मला दिशा. हे बघ, आजपर्यंत गप्प येण्याच्या पाठीमागं काही कारण आहेत. बघ, असा तडकाफडकी निर्णय घेऊन मी तुला, मला आणि आपल्या घरच्यांना असं अडचणीत नाही आणू शकत. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं काय नेमकं? सरळ सरळ सांग ना, तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं? मग इतके दिवस मला खोटी आश्वासनं का देत होता तू? अगं मला समजून तर घे. मला काय नाही समजायचं. माझे वडील म्हणतील त्या मुलासोबत लग्न करून जाईल मी. बाय. ए दिशा, अगं माझं ऐकून तर घे.
अगं कसं समजवू तुला मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. पण ही वेळच अशी आली माझ्यावर. इतक्यात मी स्वतःचा विचार नाही करू शकत ग. कसं सांगू मी तुला? दिशा तू तरी समजून घे ना ग. काय संजय भाऊ, काय बरं आहे? कसं काय काम? मस्त. फोन आला. हॅलो, हा बोला. बाबूराव ते पैसे तेवढं देऊन टाका की. तुम्ही तर द्यायचं नावच काही नाही. अहो हो भाऊ, जरा अडचण होते हो. देतो की 1-2 महिन्यात तुमचे. अहो तुमची 12 महिने अडचण चालूच आहे की. 10 तारखेला देणार होतं, आज 10 तारीख आहे. देऊन टाका तेवढं पैसे. अहो ऐका तर, जरा थोडा प्रॉब्लेम होता हो. हॅलो हॅलो हॅलो, कटलं हो. बाबूराव काय झालं? काय नाही, हे फोन आला होता. आता दुसरा आला बाबा. आज 10 तारीख आहे, लक्षातच नाही माझ्या. दुसरा आला बाबा आता तर. हॅलो. ए बाबी, अरे पैसे तुला दिलं होतं ना, माघारी द्यायचं नावच काही नाही. का जेव्हा येते पैसे द्यायला फोन पण उचला झालाय. आज 10 तारीख आहे, पैसे दिला होता तू. नाही तू बघ संध्याकाळी. अहो अतुल भाऊ ऐका तर. अरे बाबा, मी ऐकलं तुझं आता. 10 तारखेला देणार होता, आज 10 तारीख आहे. तुझं काय पण ऐकायचं नाही बघ. संध्याकाळी आलो ना, सगळे पैसे टाकायचं नाही समोर, कळलं का? अहो अतुल भाऊ ऐका तर तुम्ही. हॅलो हॅलो. काय करू, कसं देऊ लोकांचे पैसे आणि कसं घर चालू, काही समजत नाही. आज 10 तारीख आहे. आज काही करून यांना पैसे द्यावेच लागतील. पण एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडतोयच अजून. किती दिवस असंच करायचं. बस आता. आज पण उशीर झाला, चल लवकर. उशीर झाला म्हणजे एका दिवशी कामावर हाकलून टाकतील आपल्याला. रोज रोजची नाटकं म्हणल्या. हॅलो. अरे बाबे दिसा नाही रे. चल बरं, संजयला विचार. मग संजय भाऊ काय म्हणता, काय म्हणते तब्येत? मला एक सांगा, बाबे दिसलं का? ज्याला बाबे तर रोज आपल्या अगोदर येऊन त्याचं काम पण सुरू असतंय. हा ना. ज्याला आज कुठं गायब झाला बरं? हा, कालची उतरली नाही काय त्याची? जागा आला होता. हा, पण तो फोन आला कोणाच तरी. बर. घाई घाई निघून गेला, पण काहीतरी टेन्शन मध्ये होता ते. आता रे गाय निघून गेला. हिपले फोन लाव बरं त्याला. फोन लाव. एकच मिनिट. हा, अरे फोन उचला ना. फोन उचला नाही. हा ना. शाळेला काय झालं असेल बरं? हा माहिती. चल बरं, त्या घरी जाऊ. चल जाऊन घरी. संजू आम्ही आलो घरी जाऊन. ते आलो रे. बॅग घ्यायची का? नको नको, राहू दे. चल घरी काहीतरी झालं असेल म्हणून टेन्शन मध्ये गेला असेल ते काही घरी. मला पण तसं वाटतं. चल 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 लवकर घरी बघू. चल पळ. त्याच्या याच्या उचलते का फोन? ती लावलाय फोन परत. सकाळपासून लय फोन केले. अरे पण त्याला काय अडचण आहे फोन उचलायला? हा, काय प्रॉब्लेम झाला असा? रिंग वाजती पण फोन उचलत नाही ते. चल बरं घरी बघू. घरी पण बघू ना आता. सकाळपासून फोन लावतो. कुठं असं माहिती बघू ना आता. बाबू, ए बाबिया, इपल्या तात्या बघ. तात्यावर सकाळ सकाळ ठेवायला दिसतंय. मावशी, ओ मावशी. काय रे पोरांनो, काय झालं? अहो बाबू कुठे? बाबू आहे घरी. बाबू तर सकाळीच कामावर गेलाय. काय बोलता? कामावर?
म्हणजे परत मागायला आला नाही का तो? नाही का रे? काय झालं? टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तो फक्त फोन उचलत नव्हता आमचा म्हणून आम्ही घरी चौकशी करण्यासाठी आलो होतो. एवढं काय नाही. हा बघतो आम्ही काय असेल ते. ठीक आहे मावशी, चलो चल इथल्या. कोण आहे रे नासके? अरे तू बे, जाऊ दे मरू झोपतो मग मी. आई मोकर टेन्शन घेत त्याची. परत एकदा फोन लावून बघू आपण काय असेल ते. अरे फोन लाव पण तो घरी पण नाही ना. शोधू ना आपण कुठं. परत फोन लावून बघ. काहीतरी विषय झाला असेल का त्याच्या. इथल्या हे बाब्याचं अवघड जागेचं दुखणं झालंय बा. कुठं जाऊन बसले काय माहिती. नाहीतर ऐक ना, हा मी दिशेला फोन करून बघू. हे नको बाबा, उगाच काहीतरी कुठं नको. एक काम कर, तू बाब्याच परत फोन लाव. लय फोन लावले रे मी त्याला. अरे अजून एकदा लाव, ट्राय कर परत. मग ठीक आहे, आपण त्याला फोन ट्राय करत राहू. हा नाही सहन होत आता. स्वतःला संपवण्यापलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. निदान मी मेल्यावर पैसे मागणारे लोक पैसे तरी मागणार नाहीत. राजकारणी लोकांकडून माझ्या घरच्यांना मी मेल्यावर थोडी आर्थिक मदत तरी मिळेल. त्यातूनच तनूचं लग्न होईल. तात्या दारू सोडतील आणि घराकडे लक्ष देतील. बरोबर मी माझ्या स्वप्नांबरोबर माझं आयुष्यसुद्धा संपवतो. कदाचित माझ्या जाण्याने काही गोष्टी बदलतील. तो घरी पण नव्हता, कामावर पण नाही आला. त्याच्या आईला एक त्याला फोन लाव बरं, फोन लाव त्याला. मला लय टेन्शन आले. अरे ते फोन पण उचला ना माझा. किती फोन लावले त्याला. आम्ही परत एकदा ट्राय. एकदा लाव ना. कुठे गेला बाब आहे त्याच्या आईला. लागला आहे का? फोन उचला ना ते. अरे त्याच्या ही बेन ना काल पण टेन्शन मध्ये होतं बरं का. मला वाटतंय काहीतरी गडबड आहे बरं का. ए बाबा तुझ्या पाया पडू का? असलं काय बोलू नको. काहीतरी कामात असेल म्हणून फोन उचलत नसेल ते. कळलं का? तिकडं मी लावतो फोन. लॉक कर बरं. अरे 40 फोन केला तू त्याला. तेच तर म्हणलं काहीतरी कामात असेल म्हणून फोन उचलत नसेल. अरे 40 फोन करून तो एकदा पण फोन उचलला. असलं कसलं काम आहे त्याचं? हा थांब मी आता ट्राय करतो परत. लागला मस्ती. खूप फोन करतायत हे. लहानपासूनचे जीवाभावाचे मित्र आहेत हे. शेवटच्या यांच्यासोबत एकदा बोलू का? उचलू का फोन यांचा? अरे बाब्या उचल. उचल. हॅलो बाबा, कुठे आहे तू? अरे बाब्या, अरे तोंडात काय गोळा कोंबला का तुझ्या? कुठे आहे तू? सांग की, गप्प काय तू? भावाने मला माफ करा यार, मला माफ करा. तुम्ही माझ्या जीवाभावाचे मित्र होता. कुठे आहे तुम्हाला सांगतो. आणि तू रडतो का? काय झालंय तुला? मला एक वचन द्या. माझ्या आई तात्याची, माझ्या तरुची काळजी घ्याल तुम्ही. अरे बाईला, तू काय येण्यासारखं काय करतोय तू? तू कुठे ते सांग आम्हाला, आम्ही तुला भेटायला. अरे बाबा तू कुठे ते तरी सांग. आपण बसू. तू मॅटर निसतो आपण सगळं काय असेल ते व्यवस्थित. तू कुठं बसलाय ते सांग फक्त मला. मला माफ करा दोस्तांनो, खरंच माफ करा. अरे बाब्या, अरे काय बोलतोय तू कुठे सांगला का? नाही आता मी सगळ्यापासून लांब जायचा निर्णय घेतलाय. तुम्ही घरच्यांची काळजी घ्या माझ्या. अरे काय बोलतोय रे? एक काम कर, तू कुठे मला सांग, आपण भेटू बोलू. नाही मला माफ करा आता. अरे बरोबर. अरे निकट केला फोन. थांब परत लाव फोन त्याला. तिच्या लाव ना पटकनला का. बाब्या निकट केला फोन. शायला त्याच्या तुला
त्याला फोन लावल्या माग काय पाण्याचा आवाज आला का? शाळेला पाण्यासारखा आवाज तर आला बरं का मला. अरे ह्यो 100% न देऊ गेला असेल बघ. अरे चल त्याला पावता येत नाही. अरे चल पटकन. शाळेला बाब्या ओय, या लवकर चल. ए बाब्या, ए थांब 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 थांब. तू येडाय का? हा ही असली टोकाची भूमिका काय घेतली तू? अरे तू बावळा बिवळा टे करा. आम्हाला थोडा जरी उशीर झाला असता नाही यायला, काय झाला असतं त्याचं तुला भान तरी आहे का? काय सांगू सगळं आयुष्याचा गोंधळ झालाय माझ्या. अरे जे मी करतोय ते मला करायचं नाही आणि मला जे करायचं ते माझ्याकडून होत नाही. काय काय करावं आणि कसं करावं काय समजत नाही बघ. माझे स्वप्न पूर्ण करू का घरची जबाबदारी पूर्ण करू, का तरुणीला शाळा शिकू का तिचं लग्न उरकून टाकू, का लोकांकडून घेतलेले पैसे परत करू का तिच्याकडे तिच्या वडिलाचा हात मागू. सांग ना काय करू? अरे हो बाबा, म्हणून काय तू जीव देणार का रे? नालाय का काय पण काय बोलतो? अरे डोकं बधीर झालंय माझं. आज 10 तारीख आहे. लोकांचे उष्टे पैसे घेतलेले परत द्यायचे तर सकाळ दरम्यान फोनवर फोन येते तर काय उत्तर देऊ सांग ना. काय रे येडा? मालकाला बोलून बघायचं, त्याने थोडीफार मदत केली असती ना. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला. किती वेळा मागायचे मालकाकडे पैसे? अरे महिन्याचा पगार तर आधी मध्येच घेऊन संपवतोय, पगार व्हायच्या आधीच. अरे बाब्या, आपण रोज सोबत आहे की, पण तू बोलला का काय आम्हाला? आपण काहीतरी त्याच्यावरती मार्ग काढला असं तिघांनी मिळून. हा नको वाटत रे असा जवळच्या त्रास द्यायला, म्हणून मी हा मार्ग निवडला. अरे बाब्या, आम्ही तुझे जीवभावाचे मित्र ना रे. अरे आमच्यावर काही अडचण आली की सर्वात अगोदर तू आमच्या बरोबर असतो की रे बाब्या. ना तू असं बोलतोय का? मग काय तर. अरे आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत बाबा, पण आज जर तुझं काय होताचं नव्हतं झालं असतं तर काय केलं असतं? हा आईने कवर दुनी भांडी केली असती लोकांची, आणि तुझ्या बापाला दारूतून वेळ भेटतोय का? हा तूच सांग बरं. काय तू पण राव. अरे घरच्यांचा विचार करून तू पुण्या मुंबईला कामाला नाही गेला. हा का तर घरच्यांकडे लक्ष कोण देईल म्हणून. आणि आता तर तू कायमचाच निघून चालला होता की रे. अरे माकडा, ही घरची जबाबदारी ना सगळी तनुवर आणि आईवर आली असती. हा कुठला विचार करून रे तू हा निर्णय घेतला? आणि त्या दिशाचं काय रे? हा किती वर्ष झालं ती मुलगी तुझ्यासाठी थांबली. हा तुझं एक दिवस बदलत्याल आणि तू स्वतःहून तिचा हात तिच्या बापाकडे मागशील. अरे तुझ्याकडून किती अपेक्षा असतील तुझ्या घरच्यांच्या. आणि तू अरे प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली तर सर्वात पुढाकार तुझा असतो. तुझी भूमिका लय मोठी असते त्याच्यामध्ये. तुला काहीतरी काम दिलं तर तू 100% पूर्ण पाडतोस. हा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार थोडे जरी तू घेतले असतेस ना तर तू असली टोकाची भूमिका घेतली नसतीस बाळा, हे लक्षात घे. आणि काय रे किती देणं तुझं? हा तिची काय असेल ना ते आम्ही दोघं मिळून त्या लोकांना देतो. अरे पण तुम्ही कसं? अरे ते आमचं आम्ही बघू, तुला काय करायचंय? आपण मित्र आहेत ना, तर आपण सोबत मिळून मार्ग काढू त्याच्यावरती, कळलं का? आणि नंतर पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील. रोज सोबत राहून सुद्धा तुझी अडचण आम्ही समजू शकलो नाही, मग आमचा उपयोग काय? मैत्रीमध्ये ना एकमेकांची विचारपूस करणं ना लय गरजेचं असतं बघ. अरे खरंच मदत नाही झाली तरी चालन, पण एक मानसिक आधार तरी भेटतो. हा पण तू काय असली काय टोकाची भूमिका घेऊ नकोस बाबा. हा आपण काय करू, आपण तिघं मित्र मिळून तुझं जे काही कर्ज असेल ते सगळं फेडून टाकू बघ. हा अरे दिवस बदलतात रे बाबा. हे बघ बाब्या, तुला एक सांगतो, फोटो मध्ये शेजारी उभा राहून फोटो काढणारा मित्र काय कामाचा नसतो बघ. आपल्या बरोबर वाईट परिस्थितीत जो आपल्या बरोबर ठामपणे उभा राहतो ना तो खरा मित्र. थोडे दिवस त्या कंपनीत काम करू आणि तिघं मिळून आपण छोटा मोठा बिझनेस करू, म्हणजे वाढच्या खर्चा बरोबर आहे ना आपला इन्कम पण वाढेल. काय म्हणतो त्याच्या? अरे
शिक्षणाचा वापर फक्त नोकरीसाठीच होतो असं नाहीये, बिझनेससाठी पण होतो. आपण काहीतरी बिझनेस करू, त्यातून आपण काहीतरी पैसे कमवू आणि तुझं कर्ज फेडून टाकू. काय टेन्शन घेतो तू? टेन्शन घेत असतं. दिशाचं पण तुम्ही हिला काय सांगितलं तर नाही ना? नाही बाबा कशाला काय सांगतोय बरं? नाही तर काय. अरे सकाळीच भांडण करून गेली होती तिच्या बापान त्यासाठी मुलगा पाहिलाय म्हणून. अरे पण ती काय म्हणते ते बघ तरी पहिलं. उचल फोन. हॅलो हॅलो बाबू, तुला माहितीये मी खूप खुश आहे. आपल्याबद्दल बाबांना सगळं सांगून टाकलं. सगळी परिस्थिती सांगितली बाबांना आणि बाबा आपल्या लग्नासाठी तयार सुद्धा झाले आहेत. खरंच काय सांगतेस? हो खरंच, अरे बाबा तयार झाले आहेत लग्नासाठी. आता तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी संध्याकाळी तुला भेटायला येते, मग आपण बोलू. ठीक आहे, चल बाय. हो हो ठेव. काय रे बाबा, काय झालं? काय रे, काय बोलली दिशा? बिपल्या त्याच्या अरे दिशाचा बाप आमच्या लग्नाला तयार झाला. वा वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खरंच मित्रांनो, तुमच्यासारखे जीवाभावाचे मित्र असून सगळं मी चुकीचा निर्णय घेतला होता. माझ्यानंतर माझ्या घरच्यांचं काय होईल याचा पण विचार नाही केला, दिशाचा विचार नाही केला. आयुष्यात खूप अडचणी आहेत रे, पण तुमच्यासारखे जीवाभावाचे मित्र असले मला कशाचीच भीती नाही राहिली बघा. खरंच मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, खरंच माफ करा. अरे हाय ना, आम्ही लोड घेतो. नाही ते काय. अरे सगळे गाणे वाचून तुला बोललो ना आपण. टेंशन लेने का नहीं. अरे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. मित्रांनो, आयुष्यात ज्यांच्याकडे जीवाला जीव देणारे मित्र आहेत ना, तो माणूस सर्वात मोठा श्रीमंत माणूस आहे बरं का. तुमचे सुद्धा अनेक मित्र आज अशाच परिस्थितीतून जात असतील. त्यांची विचारपूस करा. त्यांना मदत करणं शक्य नसेल तर किमान आपल्या मित्राला आधार देण्याचं तरी काम करा. नाहीतर अशाच एखाद्या दिवशी तुम्ही मोबाईल चालत असाल आणि एखाद्याचं स्टेटस दिसेल आणि त्या स्टेटसवर तुमच्यातल्याच एखाद्या मित्राचा फोटो असेल आणि त्या फोटोखाली लिहिलेलं असेल भावपूर्ण श्रद्धांजली. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मित्रांची विचारपूस करत जावा. आणि हे बाकी 100% खरं आहे बरं का. फक्त फोटोमध्ये जवळ उभा राहणारा मित्र काही कामाचा नसतो, तर आपल्या प्रत्येक अडीअडचणीत सुखादुखात खांद्याला खांदा लावून नेहमी आपल्या सोबत उभा राहणारा मित्र हाच खरा आपला मित्र असतो.